काय म्हटलंय बघा ह्या प्रॉब्लेम मध्ये, the gravitational potential energy required to raise satellite of mass m to height h above the earth is even दिले. Symbol. Let the energy required to put the satellite into orbit at same height is E2. Capital M and R are the mass and radius of Earth respectively. Then E1 as to E2 विचारले. Getting everyone? E1 as to E2. पहिली केस काय आहे की सॅटेलाइट अर्थ सरफेसहून ई फॉर अर्थ ओके हाईट एच ला घेऊन जायचं आहे. मग कोण सांगणार याला किती एनर्जी लागते? तिने म्हटले एनर्जी लागते E1 is nothing but what? Change in potential energy to raise to height h. फॉर्म्युला काय येतोय? प्लस येतोय G M स्मॉल m हाईट h डिवाइड बाय काय? R प्लस h. युजफुल फॉर्म्युला काल सांगितलं होतं. अंडरस्टूड? हे पहिला पार्ट झाला E1 चा. आता E2 चा पार्ट काय? टू पुट दिस सॅटेलाइट इनटू ऑर्बिट. ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट ठेवायचं आहे. म्हणजे आता सॅटेलाइट अराउंड दी अर्थ मूव्ह आलंय. इथं अर्थ आहे. विथ क्रिटिकल वेलॉसिटी. हे जो मास m आहे, मग ऑर्बिटिंग करायला काय कुठली एनर्जी लागते? एस ऑर्बिटिंग करायला ते म्हणतात एनर्जी लागते E2. आणि मी म्हणतोय इट रिक्वायर्ड कायनेटिक एनर्जी विच इज हाफ m ऑर्बिटिंगची वेलॉसिटी VC. बरोबर आहे की नाही? मग सांगा VCचा फॉर्म्युला काय? इन टर्म ऑफ रेडियस हाईट h वर. हाईट h वर फॉर्म्युला काय येतोय? G M बरोबर ना? याचा VCचा डिवाइड बाय व्हॉट? R प्लस h. आपला हाईट h वर पाहिजे आपल्याला फाइंड करायचं रेशो. बरोबर आहे ना? आणि रेशो मध्ये h आणि कॅपिटल R पाहिजे. मग VC स्क्वेअर काय येणार? हाफ M VC स्क्वेअर किती येणार? स्क्वेअर रूट फक्त काढायचं ना. G M डिवाइड बाय व्हॉट? R प्लस h. ह्यावरनं आन्सर काय येईल सांगा. यातून तुम्ही तयार व्हा. आन्सर काय येणार? E1 बाय E2. GMM तर कॉमन आहे. आन्सर काय येणार? मी म्हणतोय आन्सर येणार 2h बाय R. डायरेक्टली मी सांगितलं कसं. GMM H E1 वरती आहे म्हणजे H न्यूमरेटर मध्येच पाहिजे आणि डिनॉमिनेटर मध्ये डिवाइड बाय हाफ आहे. मग ते मल्टिप्लाय होणार ना वरती. डिवाइड बाय R प्लस H तर कॅन्सल होते आणि हे R खाली येते. बघा आता हे मी माइंड मध्ये केलं. E1 बाय E2 लिहितो का? E1 बाय E2. मला पहिल्यांदा E1 ची व्हॅल्यू सांगा. हाऊ मच व्हॅल्यू ऑफ E1? G M स्मॉल m H डिवाइड बाय व्हॉट? R प्लस H डिवाइड बाय E2 आहे. बट E2 रेशो फॉर्म मध्ये आहे. मग डिवाइड बाय म्हणजे मल्टिप्लाइड बाय इनवर्स ना.
डिवाइड बाय E2 म्हणजे काय? मल्टिप्लाय विथ इनवर्स. मग इनवर्स काय होण्याचं? 2R plus H. Divide by what? G M small m. Understood? काय कॅन्सल होईल? G M M R plus H. ही स्टेप कळायचं काय ना? आणि त्यामुळे आन्सर काय आलं? आन्सर इज 2H by R. Clear? Got it? Understood everyone? Yeah.